देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत येथील 6 नंबर वॉर्डात माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे नातू आणि अजित गोगटे यांचे चिरंजीव अभिषेक गोगटे हे निवडणूक लढविणार आहेत। देवगड नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली आहे। मात्र या संपूर्ण निवडणुकीमधील 6 नंबरच्या वॉर्डाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे, कारण या वॉर्डामधून माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे नातू आणि माजी आमदार अजित गोगटे यांचे चिरंजीव स्वतः अभिषेक गोगटे ही निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे सर्वांचे लक्ष, एकूणच जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे, कारण या निवडणुकीमध्ये जो जिंकून येईल तो या नगरपंचायतीचा जाईंट किलर ठरणार आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः 6 नंबर वॉर्डाचे उमेदवार, भाजपचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अभिषेक गोगटे आहेत। मला सांगा, अभिषेक गोगटे म्हणजे गोगटे हे नाव लागलेलं आहे, देवगडला या नावाचा फार जवळचा संबंध आहे, देवगडला या नावाची सवय आहे, काय सांगा? 100% गोगटे हे नाव देवगड तालुक्यासाठी, देवगड जामसंड्यासाठी हे खूप जवळचं नाव आहे। कारण आजपर्यंत ज्या गावात आमदारकी 25 वर्ष होती त्या गावातल्यांना आमदार हा नेहमी आपल्याला जवळचा वाटत आला, कारण त्यांचं वागणंही लोकांशी तशाच प्रकारचं होतं। गोगटे हे नाव आम्हाला लावतानाही अभिमानाने आम्ही सांगतो की आम्ही आप्पांचे नातू आहोत, अजितरावांचा मी मुलगा आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण ही लोक आजपर्यंत केवळ समाजकारण याच्यासाठी त्यांनी राजकारण केलं, बाकी अन्य त्याच्यामागे कोणतेही हेतू नव्हते। आणि तोच एकमेव सुसंस्कृत राजकारण, सुसंस्कृत समाजकारण करण्याच्या हेतूने मी अभिमानाने अभिषेक गोगटे म्हणून या रिंगणात उतरत आहे। अभिषेक गोगटे हे नाव गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे, म्हणजे यापूर्वी हे नाव नव्हतं। अभिषेक गोगटे यांचा भूतकाळ नेमका कुठे व्यतीत झाला आणि तो कसा झाला? मी 12वीपर्यंतचं माझं शिक्षण हे देवगडलाच होतं। त्यानंतर मी 5 वर्षाचा लॉ कोर्स कंप्लीट केला, त्यात 2 वर्ष पुण्याला होतो, 3 वर्ष गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला मी शिक्षण माझं पूर्ण केलं। 2008 सालापासून मी परत देवगडात आलो आणि व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यात देवगड जामसंड्याच्या स्थानिक पातळीवर मी नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत होतो। निवडणुकांमध्येही कॅम्पेनिंग घर टू घर जाऊन करणं, त्याचप्रमाणे उमेदवार निवडून येण्यासाठीच्या ज्या काही जबाबदाऱ्या घ्यायला लागतात त्या सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद, मागच्या ग्रामपंचायतीच्या मी पेलत होतो। ज्या पक्ष जबाबदाऱ्या देत होती त्या पक्षाच्या जबाबदाऱ्या मी सांभाळत होतो। त्याच्यामुळे इथेच गेली 8 वर्ष मी कार्यरत होतो। त्याच्यामुळे इथल्या लोकांना मध्ये नेहमीचा वावर असणारा असा मी उमेदवार आहे। शिक्षणाच्या दृष्टीनेही स्वतः मी वकील आहे, स्वतःची प्रॅक्टिस करणारा उमेदवार आहे। त्याच्यामुळे अर्थार्जनाचं माझं स्वतंत्र साधन आहे, हे अर्थार्जनाचं साधन नव्हे अशा स्पष्ट हेतूने मी इथे कार्यरत आहे। गोगटे घराण्याची देवगड मतदारसंघावर जवळजवळ 25 ते 30 वर्ष प्रतिनिधित्व केलं गोगटे घराण्याने। आपले आप्पासाहेब गोगटे असतील, अजितराव गोगटे असतील आणि त्यानंतर आता अभिषेक गोगटे। आपल्याला काय वाटतं, आप्पासाहेब गोगटेंना, अजित गोगटेंना देवगडच्या जनतेने स्वीकारलं, अभिषेक गोगटेंना सुद्धा स्वीकारतील? 100% स्वीकारतील। आज जेव्हा मतदारसंघात फिरतो त्यावेळी अनेक गोष्टी अशा समोरून येतात की उभे राहणं हे चांगलं आहे, आमच्या दृष्टीने एक चांगला उमेदवार, सुसंस्कृत, वेल एज्युकेटेड असा उमेदवार आमच्यासमोर भाजपने दिला, ह्याचं स्वागत मतदारसंघात फिरताना नेहमीच होतं। बरोबर फिरतानाची जी असतात त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो, कारण मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही सीट ही काँग्रेसने प्रेस्टिजची केली आहे आणि आम्ही ते आव्हान स्वीकारलं आहे आणि ते आम्ही आव्हान पार पाडणार। अभिषेक गोगटे हे उच्च शिक्षित आहेत, बरोबर आहे, मग यासाठी त्यांच्याकडे काय त्यांचं वेगळं विजन आहे? देवगडमध्ये कुठला विकास व्हायचा राहिला आहे, कुठल्या माध्यमाने तो करता येईल, पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करता येईल, या संदर्भात काय आपण विजन आपलं आहे? एक गेली 30 वर्ष देवगडला जरी भाजपचा आमदार असला तरी सुमारे 4.5 वर्षच सत्तेतला आमदार हा भाजपचा राहिला। त्याच्यामुळे अनेक गोष्टी ह्या आम्ही आमदारकीच्या आप्पासाहेब गोगटे किंवा माझ्या वडिलांनी किंवा जठार साहेबांनी हे केवळ आमदार म्हणून जे काही प्रयत्न होते ते करून अनेक गोष्टी निघाल्या, पार पाडल्या। त्याच्यात रस्त्यांचा प्रश्न होता तो बऱ्याच अंशी त्यांनी सोडवला। त्याची दुरुस्ती करणं जी गरजेचं होतं ती काही ठिकाणी करता आली नाही। त्याचप्रमाणे नळपाणी योजना ही आप्पासाहेबांच्या काळात पूर्ण झालेली होती, जी जीर्ण होऊन आता नवीन नळपाणी योजना लवकरच कार्यान्वित होईल। इथे देवगड जामसंड्याचा प्रामुख्याने विचार करताना एक चांगलं सुसज्ज एक गार्डन असावं, प्रत्येक वाडीवार
आमच्या डोक्यात जी कल्पना आहे ती प्रत्येक वाडीवर एक चांगली जिम असावी, जेणेकरून जी स्थानिक मुलं आहेत ती अन्य कुठच्या मार्गाकडे न जाता व्यायामशाळेच्या माध्यमातून एक चांगले संस्कार त्यांच्यावर घडू शकतील. आपला देवगड जामसंड्याला खाडी किनाराही मोठ्या प्रमाणात लाभला आहे. त्याचा पर्यटनदृष्ट्या अभ्यास करून चांगलं तिकडे पर्यटनात्मक गोष्टी करता येतील. म्हणजे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग किंवा वॉटर स्पोर्ट्सच्या ज्या काही गोष्टी असतील अशा प्रकारे करता येतील. काही ठिकाणी जेटी आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने मळईपासून जो तरवाडीपर्यंतचा कोस्टल लाईन आहे ही भविष्यात मरीन ड्राईव्हसारखी आपल्याला डेव्हलप करता येईल का ह्याचाही विचार अभ्यास करण्यात येईल. आणि एक देवगड हे इंडस्ट्रीयल ह्याच्या दृष्टीने डेव्हलप जेव्हा होईल त्याला वेळ लागेल, पण पर्यटनात्मक ते डेव्हलपमेंट त्याची ही जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि नेहमीच म्हणतात की पर्यटनात तुम्ही 100 रुपये घातलात तर तुम्हाला रिटर्न हा 1000 रुपये असतो. तेव्हा इथल्या लोकांची सुबत्ता आणि इथल्या लोकांची मानसिकता त्या दृष्टीने बदलण्यासाठी पर्यटनात्मक विकास हा अजेंड्यावर राहील. त्याचबरोबर सांस्कृतिक विकास हाही व्यायामशाळा किंवा चांगल्या माध्यमातून आपल्याला करता येईल. देवगड हा भाजपचा बालेकिल्ला असा समजला जात होता. मात्र मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नितेश राणे आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामध्ये देवगडमधून भाजपपेक्षा जास्त मते ही त्यांना मिळाली होती. एकूणच कुठेतरी देवगड वासी भाजपपासून दुरावले जातात का, किंवा गोगटे घराण्यावर त्यांची नाराजी आहे का, किंवा स्थानिक नेतृत्व जे भाजपचं असेल किंवा वरिष्ठ नेतृत्व, काय वाटतं आपल्याला? बेसिकली देवगड तालुक्यातून नितेश राणेंना लीड मिळालं हे जरी खरं असलं तरी आपण आत्ता नगरपंचायतीचा जर विचार केला तर देवगड जामसंडा हा जिल्हा परिषद गट होता आणि नितेश राणेंच्या आमदारकीच्याही काळात देवगड जामसंडा जिल्हा परिषद गटात नितेश राणेंना लीड मिळालेलं नव्हतं. त्याच्यामुळे स्थानिक लोक स्थानिक नेतृत्वावर आजही आहेत. जामसंडा ग्रामपंचायतीत 5 वर्षापूर्वी जशा आमच्या 11 सीट होत्या, याही वर्षी आमच्या 11 सीट जामसंडा ग्रामपंचायतीत आम्ही आजही सिटिंग आहोत. देवगड जामसंडा ग्रामपंचायत जी आमचं बलस्थान आम्ही नेहमी मानतो, जामसंडा ग्रामपंचायत ही एकमेव माझ्यामते तालुक्यात का जिल्ह्यातही बघायला हरकत नाही आपण अशी ग्रामपंचायत आहे जी 24 लघुनळ योजना चालवते. लघुनळ योजनांमुळे आम्ही असं म्हणत नाही की 100% पाण्याचा प्रश्न आम्ही निकाली काढू शकलो, पण त्याच्यामुळे जी भीषण टंचाई देवगडला जाणवते किंवा अन्य गावात जाणवते ती तीव्रता आम्ही कमी करण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलो. देवगड ग्रामपंचायतीचं बघायला गेलं तर त्यांची एकच योजना चालू होती आणि तीही कार्यान्वित न करता आल्याने त्यांची बंद पडली. या उलट आम्ही 24 लघुनळ योजना सक्षमपणे चालवतो, ग्रामपंचायत पातळीवर चालवतो. त्याचप्रमाणे एक अद्ययावत गार्डन आत्ता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे. अनेक छोटे मोठे रस्त्यांची दुरुस्तीची कामंही आपण ग्रामपंचायतीच्या फंडातून केली. ग्रामपंचायतीच्या निधीला लिमिटेशन्स येतात, त्याच्यामुळे अनेक कामं ही करायची राहतात, पण ती लोकांपर्यंत पोहोचून नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येतील असं 100% आश्वासन. देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत समजा आता भाजपबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी जर महायुती झाली तर नेमकं चित्र काय असेल, आणि भाजप आणि राष्ट्रवादी यांची जर दोघांची युती राहिली तर चित्र काय असेल, आणि भाजप जर एकटं लढायला गेलं तर भाजपची या निवडणुकीमध्ये काय ताकद असेल? मुळात सगळ्यात आधी भाजप कोणाबरोबरही गेलं तरी म्हणजे राष्ट्रवादी, सेना किंवा महायुती या तिन्ही ऑप्शनमध्ये भाजप कोणाबरोबरही असेल तरी ज्याच्याबरोबर असेल त्याला घेऊनही भाजप हा पूर्ण सत्तेत येईल. नगराध्यक्ष हा भाजपचाच बसेल. या पूर्ण 17 जागांमध्ये भाजप हा नंबर 1चा पक्ष बनेल. आता प्रश्न राहिला एकटे लढले तरीही भाजपच्या जागा ह्या 9 ते 10 100% निवडून येतील. आम्ही एकट्याच्या जागेवर, कारण जामसंड्यातले वॉर्ड हे 10 आहेत जे आम्ही आमचं बलस्थान म्हणतो. देवगडातले प्युअर देवगडचे वॉर्ड हे 5च आहेत आणि 2 वॉर्ड हे जामसंडा देवगड मिक्स आहेत की जिथे आमची परंपरागत मतं आहेत. म्हणजे एकूण जर बघायला गेलं तर 10 आणि 2 मिक्स वॉर्ड असे 12 वॉर्ड हे जामसंड्याशी संबंधित आहेत. आज आम्ही तिथे 12 जागा लढतो, त्यातल्या 9 ते 10 जागा आम्ही एकट्याच्या जीवावरही जिंकू शकतो. पण राजकीय पटलावर जर बघायला गेलं तर जो कोणी आमच्यासोबत असेल त्याच्यासोबत आम्ही 9च्या ही जी मॅजिक फिगर आहे त्याच्या पुढे 100% जाऊ आणि पुढचा नगराध्यक्ष हा 100% भाजपचाच असेल. म्हणजे भाजपचा विजय जवळजवळ निश्चित आहे. म्हणजे ज्या देवगडने आतापर्यंत आमदार म्हणून गोगटे यांना स्वीकारलं तेच आता देवगड नगराध्यक्ष म्हणून गोगटे यांना स्वीकारतील.
तो निर्णय पक्ष घेईल, कारण का मी आत्ता नगरपंचायतीची नगरसेवक म्हणून निवडणूक लढवत आहे. उद्या जी कॉम्बिनेशन्स त्यांना बसवायची असतील त्याचा निर्णय पक्ष घेईल, पण माझ्यावर जी काही जबाबदारी असेल ती मी प्रामाणिकपणे आणि 100% पार पाडेन. तर हे होते ॲडव्होकेट अभिषेक गोगटे, जे 6 नंबर वॉर्डमधून उभे आहेत आणि संपूर्ण देवगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात सत्ता केंद्र असलेलं आणि सर्वांचं लक्ष खेचून घेणारं ही निवडणूक आहे ती 6 नंबर वॉर्डमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे आपल्याकडे एक वेगळं विजन आहे, काँग्रेसने काय केलं त्याचबरोबर ते आपलं काय विजन आहेत हे जनतेसमोर सांगतायत. ज्या देवगडच्या जनतेने आप्पासाहेब गोगटेंना, अजितराव गोगटेंना स्वीकारलं तीच जनता आपल्यालाही स्वीकारेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. कॅमेरामन दीपक वाघमारेसह महेश सावंत, कोकण, देवगड.